एखादा पोरगा भेटला, मी त्याला विचारलं का रे दादा तुला पोलीस भरतीत मार्क किती येतात? सर 50+, 70+, 80+, 85+. का रे भाऊ कसे येतात बरं मार्क? सर मी प्रश्नपत्रिका सोडवतो. मग कोणत्या प्रश्नपत्रिका सोडवतो? तर शेवटी झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवतो. मग तू त्या प्रश्नपत्रिका सोडवतो कशा? तर सर मग मी प्रश्नपत्रिका घेतो, त्याचा सराव करतो आणि मग सोडवतो आणि मग मला 80+, 50+, 60+ स्कोअर. पहिली गोष्ट तर तुम्ही कोणत्याही सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्याला विचारा किंवा कोणत्याही व्यक्तीला विचारा की आपलं जे अरे दादा की सर्वात बेस्ट पद्धत काय तयारी करायची. इव्हन तो मी सुद्धा तुम्हाला सांगितलं की काय करायचंय, प्रश्नपत्रिका सराव. ठीक आहे, प्रश्नपत्रिका सराव किंवा PYQ. काय सांगितलंय की PYQ. मग नेमकं प्रश्नपत्रिका सराव करण्याचा योग्य मार्ग काय, प्रश्नपत्रिका सराव कसा केला गेला पाहिजे आणि त्याची योग्य पद्धत काय, आणि पहिली गोष्ट प्रश्नपत्रिका सराव का करावा, केव्हा करावा, या गोष्टीचं जेव्हा तुम्हाला नॉलेज येईल तेव्हा याचा तुम्हाला फायदा होईल, अन्यथा याचा काहीही फायदा नाही. मग सर्वात पहिली गोष्ट काय, तर सराव कधी करावा, कशाचा? प्रश्नपत्रिका. ठीक आहे, प्रश्नपत्रिका सराव कधी करावा. पहिला प्रश्न हा तुमच्या मनात येईल. तर प्रश्नपत्रिका सराव करण्याची वेळ 2 वेळेत असते. पहिली वेळ असते आणि दुसरी वेळ. मग पहिल्या वेळेस पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवावी लागत नाही, फक्त प्रश्नपत्रिका बघावी लागते. काय करावी लागते? ती बघावी लागते. मग बघून काय करा, सगून पाहायचंय का? तर नाही, बघून काय करायचं ते तुला मी सांगतो. आणि त्यानंतर दुसरा वेळ येते तेव्हा मध्ये ती तुम्हाला काय करायचे असते, रेग्युलर सोडवावी लागते. मग रेग्युलर सोडवणं आणि प्रश्नपत्रिका बघणं याच्यात काय फरक आहे? आता या 2 स्टेज खूप आहे. ही असते तुमची सुरुवातीची स्टार्टिंग फेज. जेव्हा तुम्ही काय समजा पोलीस भरतीची तयारी सुरू केलेली, ही झाली तुमची स्टार्टिंग फेज आणि ही झाली तुमची एंडिंग फेज. एंडिंग म्हणजे कसं? एंडिंग म्हणजे जेव्हा तुमचा सिलेबस संपलेला आहे. सिलेबस म्हणजे काय? आपला अभ्यासक्रम, की तुमचा अभ्यासक्रम संपलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायची, प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. मग प्रश्नपत्रिका बघावी का, पहिला प्रश्न. मग प्रश्नपत्रिका बघावी का सुरुवातीला? सर आम्हाला काहीच येत नाही, मग मी प्रश्नपत्रिका बघावी का? जर तू थोडाफार जरी हुशार असशील तर तू आधी काय करशील, प्रश्नपत्रिका बघून समजून घेशील की परीक्षेची लेवल किती आहे, कशा प्रकारचे प्रश्न येत आहे आणि मला याच्यासाठी किती काम करावं लागेल. कारण पोरं बघा, तुमच्यामध्ये सुरुवात करणारे असे पण नग असतात की ज्यांना बेरीज पण येत नाही, गुणाकार पण येत नाही, भागाकार पण येत नाही आणि वजाबाकी सुद्धा येत नाही. आणि याच्या विरुद्ध सुद्धा असतात की ज्यांना या सर्व गोष्टी येतात. मग त्यांना आधी स्वतःला सेल्फ रिअलाइज करावं लागेल की आपल्याला किती येतं आणि किती येत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट, त्यासाठी आपल्याला सुरुवातीला प्रश्नपत्रिका कशा आलेल्या आहेत ते सुरुवातीला बघणं खूप गरजेचं आहे. आपली लायकी किती आहे आता ते समजतं सर्वात आधी या गोष्टी. सोडवायची एकही प्रश्नपत्रिका नाही, कारण तुम्हाला अभ्यासच काही झालेला आणि तुम्ही काय सोडवून करणार आहे. त्याच्यानंतर पोरं काय करतात, थोडासा अभ्यास झालेला असतो इकडून तिकडून ताणून तुणून, त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवायला बसतात आणि त्याला काही अर्थ राहत नाही. नंतर डायरेक्टली काय करायचं, एकदा पूर्ण अभ्यासक्रम संपवायचा. अभ्यासक्रम कसा संपवायला? आता मी तर म्हणेल एखादी बॅच करून घ्यायची, कोणाकडे करा, कशी करा, पण चांगल्या प्रकारची विशिष्ट बॅच करा. काही करून बसता 20-20 हजार फीज देता, तिथे शिकवता काही नाही, खूप कॉल येतात रे मित्रांनो. कारण मी तुमच्यासारखाच आहे. ठीक आहे, कारण मी ही कोचिंग इन्स्टिट्यूट म्हणजे असं माझं स्वतःचा बिझनेस स्टार्ट नाही केला. जस्ट माझे एक्झाम चालू असताना फायनान्शियली सपोर्टसाठी मी क्लासेस वगैरे सुरू केले आणि माझ्या अनुभवातून ज्याही गोष्टी सांगता येतील तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय.
खूप कॉल येतात की सर आम्ही 20,000 भरले, ग्राउंडच्या नावावर अर्धा तास ग्राउंड घेतल्या जाते, पेपरच्या नावावर आम्हाला शिकवल्या काही जात नाहीये, पैसे खायचं काम चालू आहे. म्हणून निवडताना कोणाकडे आपण बॅच घेतो या आधी समजून घ्या की तो शिकवतो कसा, तो करतो काय काय नाही, नाहीतर मग तुमचे पैसे बी जातील आणि काम सुद्धा होणार नाही. मग अभ्यासक्रम झाल्यानंतर काय करायचं, प्रश्नपत्रिका उचलायची. पहिली गोष्ट आपण प्रश्नपत्रिका घेतो का आहे. प्रश्नपत्रिका सोडवल्याने तुम्हाला काय गोष्टी समजतील ते पहा की प्रश्नपत्रिका सोडवल्याने आपलं काय काय सुधारणे. पहिली गोष्ट टाइम मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ऍक्युरसी. ऍक्युरसी म्हणजे काय ते सांगतो मला. एखादी गोष्ट तुमची किती बरोबर आहे, बरोबर. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे आपलं प्रेशर हँडलिंग. काय तर प्रेशर हँडल, ठीक आहे. आपण किती ठिकाणावर त्या वेळेस ते आपल्याला ऍड करायचं असतं. त्यानंतर हे जे आपण गोल करतो ना ते गोल टाळणे म्हणजेच काय, सिली मिस्टेक्स. सिली मिस्टेक टाळणे. आणि पाचवा क्रमांकाची गोष्ट म्हणजे की काय तर पेपर पॅटर्न कसा सोडवावा, स्ट्रॅटर्जी काय बनवता येते आम्हाला त्याच्यावर, मग स्ट्रॅटर्जी बनवता येते. काय बनवता येते तर आम्हाला त्याच्यावर मग स्ट्रॅटर्जी बनवता येते. काय बनवता येईल, स्ट्रॅटर्जी, ठीक आहे. आम्हाला काय बनवता येतील मग स्ट्रॅटर्जी बनवता येईल. या 5 गोष्टी तुमच्या जर सरावातून वाढत असतील तरच सराव करण्याचा फायदा आहे. अन्यथा प्रश्नपत्रिका घेतली, खालून वरी सोडवली आणि त्याचा आउटपुट काहीच आला नाही तर काहीही फायदा नाही. मग योग्य प्रकार काय की सराव प्रश्नपत्रिका घेऊन ते सोडवण्याचा योग्य प्रकार काय. पहिली गोष्ट तर ज्या वेळेस सराव प्रश्नपत्रिका सोडवाल त्यावेळेस तुम्ही एकटे असायला हवे. पहिली कंडिशन ही की तुम्ही एकटे असायला हवे, नवीन तरी. का, याच्या मागचं कारण समजून घ्या. तुम्ही लायब्ररीत बसायला असाल, चुकून एखादा पोरगा विचारा लायब्ररीत येतं, आपलं मन भटकतं त्याच्याकडे जात, डोकं ठिकाणावर राहतं का तर नाही राहत. काही ना काही लायब्ररीमध्ये चुळबुळ झाली की तिकडे लक्ष जातं, इकडे लक्ष जातं, लक्ष ठिकाणावर राहत नाही. म्हणून सुरुवात करायची तर प्रश्नपत्रिका सोडवताना आपण रूम मध्ये करा, एखाद्या शेतात जाऊन बसा, ग्राउंडवर जाऊन मोकळे बसा, पण एकट्या ठिकाणी बसा की ज्या ठिकाणी आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. पहिली कंडिशन तर ही. आणि ही कंडिशन जर अप्लाय केली तर 100% तुमच्या टेस्ट मध्ये जर तुम्हाला फरक नाही दिसला तर मला लगेच कमेंट मध्ये सांगा सर तुम्ही काही बाकड्या मारता, रिकाम्या गोष्टी शिकवत नका जाऊ, ठीक आहे. दुसरी गोष्ट वेळ लावा, टाइम सेट करा. काय करायचं, सर्वात आधी टाइम सेट करायचा आहे, ठीक आहे. टाइम सेट करा. टाइम सेट किती कराल, 1 तास 30 मिनिटे म्हणजे 90 मिनिटाचा. घड्याळ वापरा, याच्यासाठी मोबाईल वापरू नका शक्यतो. गॅरंटी तेच नाहीये, शक्यतो घड्याळ वापरा, पण मोबाईल जरी वापरला तर काही प्रॉब्लेम नाही. मोबाईल का नाही येतोय, कारण एखाद्या वेळेस मोबाईलवर फोन वगैरे आला तिचा त्याचा तर आपण काय करतो मग उठून चालले जातो, किंवा घरचा वगैरे काही अर्जन्सी आपल्याला वाटते, मग परत काय होतंय तुमच्या स्टेजचा पूर्ण बट्ट्याबोळ होतो आहे. म्हणून मी प्रेफर करेल की तुम्हाला सांगायचं की घड्याळ वापरा, अन्यथा मोबाईल पण वापरला त्याला एरोप्लेन मोडवर ठेवा, नंतर मोबाईल वापरू शकता. पण 90 मिनिटं ऍक्युरेट लावायचे आहे. आणि ते 90 मिनिटं सुरू केव्हा करायचे, जेव्हा तुम्ही पेपर जे घेणार एखादं पुस्तक समजा काही त्याचं पहिलं पान लावलं की तुमचं बटन दबलं पाहिजे. मग आता या 90 मिनिटांना युटिलाइज कसं करायचं तुम्हाला तिथे सांगतो, ठीक आहे. पहिली गोष्ट तर कंडिशन आहे की तुम्ही पेपर आधी पाहिलेला नसेल. 90 मिनिट, याच्यातले पहिले 10 मिनिटं, किती 10 मिनिटे खूप वाटत असतील. 10 मिनिटं एवढं लागत नाही, पण मी तुम्हाला सांगतो किती 10 मिनिटे फक्त पेपर बघत चला. एवढे 10 मिनिटं लागत नाही, पण आपण सुरुवातीला धरून चालू नवीन, कारण पेपर अनालाइज जर सुरुवातीला करता आला, तुम्हाला जर लेवल ठरवता आल्या
तर 100% पेपरमध्ये स्कोर आल्याशिवाय राहणार नाही. ऑथेंटिक सायंटिफिक पद्धत आहे. तुमचा अभ्यास जरी कमी असला, ऍडव्हान्स तुमचा जर कॉन्फिडन्स त्यावेळेस वाढला तर 2-4 प्रश्नांचे मार्क तुमचे आरामात येतील. आता सर्वात आधी आपण गोष्ट एक करू की तुम्हाला हे मी 10 मिनिटं कावर सांगतोय. आता आपल्याला पेपरच्या दरम्यान एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे काय, प्रेशर हँडल करायचं. कारण प्रेशर किती असतं तुम्हाला माहिती आहे, ते प्रेशर नाही रे दादा, पेपराचं प्रेशर असतं. टाइम असतो, सगळ्या गोष्टी एका टायमाला आपल्या दबोचून मारायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात आपल्याला उठून उभं राहायचं असतं. ठीक आहे, मग याच्यामध्ये प्रेशर हँडलिंग कशी करता येते ते आपण साधी एक टेक्निक सांगू. मला सांगा, तुम्ही रनिंग करताय, रनिंग करता करता जर ऑलरेडी तुमच्याकडे थोडीफार लीड आहे, लीड म्हणजे काय, तुम्ही 2-4 लोकांच्या पुढे आहे, तर तुमच्या मनात काय असेल, दबाव येणार आहे तुमच्यावर, कोणत्याही प्रकारचा दबाव येणार नाही. आणि अजून तो कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही काय करा, 2 पावलं जोरात टाका आणि त्या बाकीच्यांच्या पुढे सुद्धा जाल. पण तुम्ही जर 2-4च्या सुद्धा मागे पडले ना, आपल्या मनात पहिली गोष्ट काय येईल की आपण तर आता कामातून गेलो, आणि कामातून गेलो म्हणजे आपली जेवढी पडण्याची क्षमता लावणार होतो ते सुद्धा आपण लावतो का मग नाही. तसंच पेपरामध्ये प्रेशर हँडलिंग करताना काय आहे की तुम्ही जर सुरुवातीलाच कठीण प्रश्न उचलले, काय कठीण प्रश्न उचलले आणि कठीण प्रश्नाला टाइम गेला तुमचा 2-2, 4-4 मिनिटं. कठीण प्रश्नांना काय गेला तुमचा टाइम गेला पहिल्याच की 4-4, 5-5 मिनिटं गेले. याच ठिकाणी आपल्या मनात पहिला विचार येईल की या वरतीत माझं काही खरं नाही. 100% हे तुमच्या डोक्यात येणार की या वरतीत माझं काही खरं नाहीये म्हणून. ठीक आहे, म्हणून कधीही पेपर येताच खेपी त्याला अनालिसिस करणं गरजेचं आहे. पण याच ठिकाणी जर तुम्ही एखादा 2 सोपा प्रश्न विचारला, सोपा प्रश्न जर उचलला, ठीक आहे, सोपा प्रश्न उचलताच खेपी मला जमतंय, मी करतोय, पुढचा प्रश्न उचला, पुढचा प्रश्न, हे उचलताच खेपी तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू वाढेल आणि प्रेशर काय होऊन जाईल, मग थोडंफार कमी होऊन जाईल. म्हणजे थोडंफार तरी का होईना कमी होईल, 100% होईल म्हणजे होईल. आणि पोलीस भरतीच्या पेपरासाठी 90 मिनिटं मोर दॅन इनफ आहेत. खूप वेळ 90 मिनिटं, हा 80 मिनिटं 60 मिनिटांमध्येच पेपर तुमचा व्हायला पाहिजे. ठीक आहे, मी सुद्धा पेपर सोडवलेला आहे, असं काही सोडवलेलं नाहीये, माझे विद्यार्थी सुद्धा सोडवतात, म्हणून सांगतोय मी सुरुवातीला 2 तासही देतो आणि नंतर 60 मिनिटात सुद्धा पेपर जमा करतो, कारण या गोष्टीची सवय लावणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग प्रेशर आपला कुठेतरी इथं कमी होतोय म्हणल्यावर या गोष्टीचा आपल्याला फायदा तिथं 100% होणार आहेच. ठीक आहे, मग अजून काय फायदा. ठीक आहे, मग आता कठीण प्रश्न, मग या 10 मिनिटांना युटिलाइज कसं करायचं आपण आधी, मग या 10 मिनिटांना कसं युटिलाइज करायचं ते आपण पाहू. मग हे आता पहा, 90 मिनिट, 90 मिनिटे आपल्याकडे. 90 पैकी मी काय सांगितलं, पहिले 10 मिनिटं, 1 मिनिट फक्त, किती मिनिटं फक्त, पहिले 10 मिनिट काय करायचंय, पेपर अनालिसिस. मग पेपर अनालिसिस म्हणजेच काय, तर पहा, तुम्हाला जर 100 मार्काचा पेपर येतोय तर 100चे 100 प्रश्न कठीण नसतात. ते कठीण जरी असले तरी तुमचा अभ्यास जर झालेला असतात तर ते तुमच्यासाठी सोपे जातात. काय करायचं, सर्वात आधी आपल्याला सोपे कोणते विषय जातात ते पाहायचे, हे घरून ठरवून यायचं. सोपे जाणारे विषय एका साईडला लिहायचे, समजा कोणाला बुद्धिमत्ता, सगळ्या गावाला जातो सोपा, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर असतो जर मराठी गेला तर जातो, आणि कोणाकोणाला गणित सुद्धा खूप सोपा जातो. पण मग हे प्रश्न पाहायच्या आधी कोणते मला सोपे जातात आणि कोणते कठीण. आणि पेपर अनालिसिस म्हणजे काय करायचं, एक एक पेज उलटायचं, एक एक प्रश्न वाचायचा आणि नजर मारायची, पूर्णपणे वाचत नाही बसायचं, 10च्या जागी 20 मिनिटं लागून जातील, ते आपल्याला परवडणार नाही. मॅक्स टू मॅक्स पेपर अनालिसिस साठी 10 मार्क ठेवायचे, आणि हे सराव करताना करा, नाही तर डायरेक्ट त्या पेपरात जर जाऊन पाहायचं पासान तर मित्रांनो काही समजणार नाही रे. हे पेपर सराव आपण त्याच्यासाठीच घेतोय. ठीक आहे, तर 10 मिनिटं आपल्याला काय पाहिजे, आधी पेपर येतो कसा आहे, मग त्याच्यातल्या फक्त काय जे सोपे वाटतात त्यांच्यावर टिक करत चालायचे. की तुम्हाला वाटतं की हा प्रश्न मी एका मिनिटाच्यात कसाही सहज सॉल्व्ह करू शकतो, तर त्याच्यावर फक्त काय गणित आणि बुद्धिमत्ता मेनली की त्यावर असं टिक करत चालायचं. ठीक आहे, आणि जीके वाचता वाचता जर त्याची उत्तर येत असले त्या उत्तरावर सुद्धा टिक करायचं, गोल अजूनही कुणाला करायचं नाही. पहिली 10 मिनिटाचा हा राऊंड आपला आहे. 10 मिनिटात पेपर पूर्ण वाचून झालाच पाहिजे. 10 मिनिटं खूप वाटत असेल, खूप कमी आहे पेपर वाचायला, म्हणजे वरच्या वरती, की आपल्याला समजलं येतो उत्तर येतं का नाही येतं, येतंय का नाही येतं, येतंय का नाही येते असं वाचायचं.
10 मिनिटात. जर गणित बुद्धिमत्ता फक्त क्वेश्चन टिक करायचे, हा मला येतो तुम्हाला येत नाही, हा मला येतो तुम्हाला येत नाही. जीकेचे कारण वन लाईनर हे उंच जातं, कोणता प्रश्न येतो कोणता नाही. जर मोठा प्रश्न असेल स्टेटमेंट जातं तिथं त्याला सोडून द्या, लगेच त्याला उचलू नका. वन लाईनर प्रश्न पहा, त्याला फक्त टिक करत चला. जे उत्तर पण येतात ना उत्तरांना पण टिक केलं तरी चालेल. आणि मराठी व्याकरण मध्ये थोडा विचार करावा लागतो, म्हणून मराठी व्याकरणचे सुद्धा जे जमतात त्यांच्यावर टिक करत चला की हे मला पहिल्या राऊंड मध्ये जमतील, 100% पहिल्या राऊंड मध्ये जमतील म्हणून असे प्रश्न. ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे उरले मग 80. किती प्रश्न उरले, किती मिनिट उरले आपल्याकडे आता, 80 मिनिट उरले. आणि ह्याच्या आधी ते 10 मिनिटं होते, याच्यात आपण काय केलं, पेपर अनालिसिस केला, जीकेचे 5-6 प्रश्न सोडवले. एवढंच धर तुम्ही, काय पेपर अनालिसिस केला, जीकेचे 5-6 प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत. आता तुमच्याकडे उरलेले आहेत 80 मिनिटे. किती मिनिटं उरलेले, 80 मिनिटे. मॅक्स टू मॅक्स कितीही काही केलं तर गणिताला 30 मिनिटाच्या वरती वेळ जायला नको. किती मिनिटं सांगतो मी परत, 30 मिनिटाच्या वरती गणिताला वेळ जाणार नाही. तुम्ही कितीही बुद्धू असले, कितीही बेसिक पासून सोडवलं, बऱ्यापैकी बॅच जर केली असेल तर 30 मिनिटाच्या वरती गणिताला वेळ जाणार नाही दादा. ठीक आहे. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता उचल, बुद्धिमत्तेला 20 मिनिटं दे. किती मिनिटं दे, 20 मिनिटं दे. ठीक आहे. ह्या टाइम पण लावायचा वेगळा की याला 30 मिनिटाच्या आत मला संपवायचं आहेच, आणि ही तुला घरीच टेक्निक वापरायची आहे. पहिल्या 10 मिनिटात पेपर अनालिसिस, 30 मिनिटं. हा, जर गणिताचे प्रश्न जास्त आहेत तर 30चे वाढू शकता, कारण इतर ठिकाणी ते कमी होणार आहे 100%. जर 30 मिनिटात 30 प्रश्न तुझे सुटायला पाहिजे, कारण गणिताचे प्रत्येक प्रश्न कठीण नसतो. काही काही प्रश्न तुझे सोपे असतात जे तुझे 10 ते 15 सेकंदात सुद्धा सुटतात, आणि काही काही प्रश्नात 2-3 मिनिटं लागतात. 20 मिनिटं द्यायचे बुद्धिमत्तेला. ठीक आहे. 20 मिनिटाच्या वरती बुद्धिमत्तेचे प्रश्न जायला नको. 20 मिनिटात तुझे कमीत कमी 22 ते 23 प्रश्न सुटायला हवे. जास्त अपेक्षा नाही. किती आहे, 22 ते 23. 20 मिनिटात, कारण बुद्धिमत्ता सोप्या प्रकारची येते, डोका लावायला गेला तर जास्त वेळ लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर किती उरले, 30 आणि 20 50 आणि 60, किती उरले, 20 मिनिट. किती उरले, 20 मिनिट. ठीक आहे. या 20 मिनिटात तुला जीके आणि मराठी संपवायचं आहे. जीकेचा विषय असा आहे, वाचल्यानंतर 10 सेकंदात समजतं याचं उत्तर आपल्याला येत आहे किंवा नाही. जीकेचे नाही काही जरी म्हणलं तर एका मिनिटामध्ये कमीत कमी 2 प्रश्न तरी तुझे होत आहे. काही अवकाळा कर, एका मिनिटामध्ये तुझे 2 प्रश्न तरी होत आहे. एक तर उत्तर येणार आहे, नाही तर जाणार आहे. आता हे 30 मिनिटं अशीच लावून धरायची, प्रत्येक प्रश्न सोडवायचा नाही. हे काम तुमचं 20 ते 22 मिनिटातच आटपणार आहे, कारण तुम्हाला 30 पैकी 30 प्रश्न पहिल्याच राऊंड मध्ये येणार नाही. पहिला राऊंड फक्त आपल्याला कशाचा ठेवायचा आहे की जे 30 सेकंद 20 40 सेकंद 50 सेकंद किंवा 1 मिनिटच्या आत सुटतील, म्हणजे डोकं लावणारे प्रश्न ते मागे सोडायचे. आणि ही टेक्निक वापरून जर तुम्ही रेग्युलर टेस्ट सोडवली तर मित्रांनो तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा आहे, अन्यथा त्या गोष्टीचा काही फायदा नाही. रोजच पुस्तक उचलताय, टेस्ट सोडवताय, काही अडचण म्हणजे पेपर त्याचा फायदा होणार नाही. पेपरात फायदा करून घ्यायचा असेल तर या 4-5 गोष्टी त्या अप्लाय करा, 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल याची गॅरंटी माझी. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.